वचन या सोलापूरकरांना आहे आणि मी त्यासाठी जीवाचं रान करेन की इथे असणारा गारमेंट उद्योजक, इथे असणारा टेक्सटाईल उद्योजक, या सगळ्या उद्योजकांसाठी त्या ठिकाणी इथली MIDC चांगली झाली पाहिजे, MIDCतले रस्ते चांगले झाले पाहिजे, या ठिकाणी MIDC मधल्या सुविधा भेटल्या पाहिजे. पहिल्यांदा ही जी कॉर्पोरेशनमध्ये जी MIDC आलेली आहे ती परत त्या ठिकाणी MIDCला हँडओव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी देवेंद्रजींकडे विनंती करेल आणि त्या ठिकाणी ही आपली MIDC जी कॉर्पोरेशन हद्दवाढीमध्ये आलेली ती परत MIDCला देऊन MIDCच्या माध्यमातून इथला विकास होऊ शकतो, त्याच्यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करेल. आपल्या सोलापूरमध्ये भरपूर वस्तू बनतात, म्हणजे सोलापूरमधले टॉवेल जगामध्ये आपण एक्सपोर्ट करतो. सोलापूरमधले टॉवेल त्या ठिकाणी या जगातील किंवा भारतातील सगळ्या ठिकाणी सगळ्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपले सोलापूरचे टॉवेल जात असतील. मोठमोठ्या म्हणजे मला तर वाटतं की असं एकही देश नसेल की त्या ठिकाणी अशा पद्धतीचे टॉवेल्स बनवतील. म्हणून त्या ठिकाणी एक चांगलं टेक्सटाईल पार्क व्हावं, सगळे उद्योजक एका ठिकाणी यावे, याच्यासाठी आपण येत्या काळामध्ये प्रयत्न करू. आपल्या सोलापूरच्या हाताला तर इतकं त्या ठिकाणी आपल्या सोलापूरकरांच्या हातामध्ये कला आहे, तर इथल्या माता भगिनीच्या घराघरामध्ये गारमेंट बनवतात आणि वेगवेगळ्या वस्तू बनवतात. त्याच्यासाठी एक वर्ल्ड क्लास भारताला त्या ठिकाणी एक देश पातळीवरचं एक्झिबिशन सेंटर आपण सोलापूरमध्ये सुरू करू आणि भविष्यात एक चांगलं व्यासपीठ या सगळ्या नवउद्योजकांना, माता भगिनींना, छोट्या छोट्या उद्योजकांना द्यावं, एक चांगलं एक्झिबिशन सेंटर करू आणि भविष्यात त्यालाही एक चांगलं मार्केट म्हणून देण्याचा प्रयत्न करू. आज सोलापूरमध्ये एका टेक्सटाईल फॅक्टरीला आग लागली, मी पाहिलं. त्या ठिकाणी काही सुविधांचा अभाव असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल. येत्या काळामध्ये मी तुम्हाला शब्द देतो की या सोलापूरमध्ये जे उद्योजक आहेत यांना लाईटचा जो काही प्रॉब्लेम आहे, जे त्या ठिकाणी लाईटचे जे काही अडचणी असतील त्या भविष्यामध्ये आपण सोडवू आणि एक चांगलं एक वेगळ्या पद्धतीचं सबस्टेशन, जे इलेक्ट्रिसिटी सबस्टेशन आहे, एक चांगलं सबस्टेशन त्या ठिकाणी बनवू. आणि आज आपण पाहिलं की फॅक्टरीला आग लागली आणि अग्निशामक दलाच्या गाड्या थोड्या कमी होत्या. एक चांगलं त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचं आपण सेंटर चांगलं सुरू करू. भविष्यात जर अशा पद्धतीची आग लागली तर एखाद्या व्यापाऱ्याचं नुकसान होऊ नये, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे माझं विजन स्पष्ट आहे. मी काम करणारा कार्यकर्ता, मी विरोधकावर टीका करणार नाही, मी काही एक बोलणार नाही. विरोधी उमेदवार कुठलाही रसातळाला जाऊन टीका करतील माझ्यावरती. मी काही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेलो कार्यकर्ता नाही, संघर्षाने इथपर्यंत आलेलो आहे. मेरे माताजी पिताजी ना MP थे, ना MLA थे, ना ZP मेंबर थे, ना कॉर्पोरेटर थे. मैं किसान का लड़का हूँ, एक कामगार का लड़का हूँ, यहाँ तक बड़े संघर्ष से पहुँचा हूँ. इसलिए मेरी आपसे प्रार्थना है कि आने वाले दिनों में आप मुझ जैसे एक जो संघर्ष से आया हुआ कार्यकर्ता है, इसको आप पूरा साथ देंगे. येत्या काळामध्ये सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरमध्ये चांगल्या वेगवेगळ्या ट्रेन सुरू झाल्या पाहिजे, सोलापूरचा उद्योग वाढला पाहिजे. खासदाराचं काम काय असतं तर नळाला पाणी आलं नाही हे खासदाराचं काम नसतं, त्या ठिकाणी आमचं गटर तुंबलं हे खासदाराचं काम नसतं. मी तुम्हाला विश्वास देतो पुढच्या 25 वर्षामध्ये सोलापूर पुढच्या 25 वर्ष पुढे घेऊन जाण्याचं काम मी पुढच्या 5 वर्षात करेन. हा मी तुम्हाला शब्द देतो, प्रामाणिकपणे शब्द देतो. मी विरोधी उमेदवारावर बोलणार नाही. त्यांनी कसल्याही पद्धतीची माझ्यावर टीका केली, आमच्या पक्षावर टीका केली, मोदीजींना रोज शिव्या जरी दिल्या तर आम्ही काही एक बोलणार नाही. मोदीजीने या सोलापूर सरकारांसाठी काय केलंय, आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार, इथल्या युवकांसाठी विमानतळ सुरू झालं की माझं दुसरं वचन असेल, या सोलापूरमध्ये चांगलं IT पार्क उभारणार. ITला जे लागतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला जे लागतं, सॉफ्टवेअर कंपनीजला जे लागतं, एक चांगलं वातावरण लागतं, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ते भविष्यात उभा करू. आणि मी तुम्हाला सांगतो, मी पळणारा कार्यकर्ता आहे. मी मंत्रालयात जर घुसलो तो 15-15 किलोमीटर चालतो. एकदा घुसलो मंत्रालयात तर टेबल फिरून मी त्या ठिकाणी माझ्या तालुक्यात कामं केलेले आहेत. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मी अतिशय मेहनत घेईल, जीवाचं रान करेल. तुमच्या वार्डातले कामं करायला आनंददादा किंवा सगळे नगरसेवक, कार्यकर्ते, आमदार हे सगळे पूर्ण आहेत, परंतु मी सोलापूरमधील मोठे प्रोजेक्ट करेल, सोलापूरमध्ये मोठे प्रोजेक्ट करेल. सोलापूरचं 100% सांगतो तुम्हाला, मी पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्यासारखं झालं पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करेल. कारण पुण्याला सुद्धा 6-7 जिल्ह्यातून लोक जातात. आपल्याकडे सुद्धा कर्नाटकचे 3 जिल्हे, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, असं 7 जिल्ह्याचं एक पुण्यासारखं का होईना
एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल, आपला टॉवेल जगामध्ये त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात गेला पाहिजे, इथे असणारे गारमेंट, शाळेचे ड्रेस हे जगाच्या कानाकोपऱ्यात गेले पाहिजे, याच्यासाठी काम करेल. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. मोदीजींनी इतके कामं केलेत, ते सांगायला गेलं तर सकाळी म्हणजे सकाळचा सूर्य उजडेल इतके कामं केलेले आहेत. मोदीजीने कुठल्या सेक्टरसाठी काम केलं नाही. एका काळी त्या ठिकाणी घरामध्ये गॅस असणं श्रीमंतीचं लक्षण होतं. आनंदादा, आपणही त्या ठिकाणी चळवळीतून आलेलं कार्यकर्ता आहे. घरामध्ये गॅस असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं. मोदीजीने गोर गरीब सामान्य दलित सगळ्यांना, आदिवासींना घराघरामध्ये गॅस देण्याचं काम केलं. घराघरामध्ये गॅस देण्याचं काम केलं. या एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 लाख परिवारामध्ये आनंदादा गॅस देण्याचं उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोदीजीने काम केलं.